आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात। निर्भया फंड 2013 मध्ये सुरू करण्यात आला होता, पण सध्या फंडाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेला आहे। या प्रकरणी त्यांनी ऑडिट करण्याची मागणी केली आहे। सीमावादाला सांगलीतील राष्ट्रवादीचं सध्याचं नेतृत्व जबाबदार असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे। त्यांनी नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा साधलाय। त्यांनी जतवासियांची फसवणूक केल्याचा आरोप देखील पडळकरांनी केलाय। पुण्यातील एमपीएससीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि सुषमा अंधारे एकाच मंचावर होते। भाषणादरम्यान सुषमा अंधारेंचं आगमन झालं। यावेळी ताई आत्ताच अंधारातून उजेडात आल्याचा टोला पाटील यांनी लगावला। दरम्यान यूपीएससी मध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील ते म्हणाले। आनंद दिघे यांच्या जामिनासाठी पवारांनी मदत केल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले। आता राजकारणामध्ये मैत्री संपली, फक्त स्पर्धा राहिल्याचं ते म्हणाले। ठाण्यामध्ये महिलांचा उपयोग करून राजकारण केलं जात नव्हतं, पण तेही करून दाखवल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली। गद्दारांना कसं ठोकायचं आणि कसं रोखायचं याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय जेवणार नाही असं वादग्रस्त विधान ठाकरे पक्षातील नेते बबनराव थोरात यांनी केलं। हिंगोलीतील मेळाव्यामध्ये ते बोलत होते। यावेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना कार्यकर्त्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। नांदेडच्या माळेगाव यात्रेवरून आमदार आणि खासदार आमने सामने आले। आमदार श्यामसुंदर शिंदे आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी स्वतंत्र आढावा बैठक घेतल्या। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचं चिखलीकरांनी स्पष्ट केलंय। तर फक्त बोलून काही होत नाही, तर विकास निधी देखील आणावा लागतो असा टोला त्यांनी आमदार शिंदेंना लगावला। सोलापुरात गुरव समाजाचं महाअधिवेशन झालं। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुख्य उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते शिवविलप पत्राचं अनावरण करण्यात आलं। यावेळी सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित असून गुरव समाजाच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलं। सोलापूरमध्ये अनेक विकास कामं सुरू असून संत काशी विकास योजनेसाठी 50 कोटींचा निधी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। गुरव समाजाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। हे सर्वसामान्यांचं सरकार असून लोकहिताचे आणि अनेक निर्णय सरकार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमचं सरकार हे वंचितांचं सरकार असून गुरव समाजाच्या मागण्या सोडवू असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं। गुरव समाजाच्या महाअधिवेशनात ते बोलत होते। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय। भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवला। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील आणि दिग्गज नेते विजयी झालेले आहेत। दूध संघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि खडसे आमने सामने आले। खडसे राष्ट्रवादीला संपवायला निघाले असून पवारांनी त्यांची आमदारकी परत घ्यायला हवी अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली। जळगाव दूध संघामध्ये एकनाथ खडसेंच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह आता मंत्र्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। भाजपत असताना आपणच पक्षाहून मोठे हा अहंकार मनात आला तेव्हाच तुम्ही संपलात। गिरीश महाजन यांनी खडसेंवर असा जोरदार हल्लाबोल केलाय। माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचा पराभव मीपणामुळे झाला आहे। ते सत्ता असताना मी आणि माझा परिवार अशी संकल्पना घेऊन काम करत होते, त्यामुळे मतदारांनी विचार करून आम्हाला निवडून दिल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली। हिंगोलीतील शाईफेक प्रकरणाचा भाजपकडून निषेध करण्यात आला। यावेळी आजी माजी आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शनं केली। भिवंडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक प्रकरणाचा निषेध नोंदवला। शाई फेकणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। धुळ्यामध्ये शाईफेक प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरत निषेध करण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजपनं मोर्चा काढला। सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील टोळी सक्रिय झाल्याची टीका आंदोलकांनी केली। चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा विपर्यास केला असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली। राजकीय हेतुपोटी हा प्रकार केल्याचा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केला। चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतरही त्यांच्यावर शाई फेकणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शाई फेकण्याच्या घटनेचा निषेध केला। त्या बीडमध्ये बोलत होत्या। मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा पार झाला असून मेट्रो 3ची यशस्वी चाचणी झाली। भुयारी मार्गातून पहिल्यांदाच ही मेट्रो धावली।
मुंबईतील जुहू भागामध्ये संरक्षण दलाच्या परवानगी अभावी शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप तिथल्या स्थानिक रहिवाशांनी केलाय। या संदर्भात रहिवाशांनी सेव्ह जुहू संस्थेच्या वतीनं बैठक घेऊन केंद्र सरकारवर आरोप करत आमदार अमित साटम यांना चांगलंच सुनावलं। मुंबईच्या बोरिवलीमधील स्वामी विवेकानंद शिक्षण शाळेच्या ट्रस्टी विरोधात गुन्हा दाखल झालाय। बनावट कागदपत्रांच्या मदतीनं ट्रस्टचे 18 कोटी इतर खात्यांवर वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। भिवंडी शहरातील निघणारा कचरा महापालिकेनं डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत नसल्यानं या कचऱ्याचा डोंगर तयार झालाय। या परिसरातील 35,000 नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढलाय, तर मंदोस चक्रीवादळामुळे कुडाळमध्ये पावसाच्या तुरळक सरी देखील बरसल्या। कोल्हापूरमध्ये अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान अग्निवीर भरतीसाठी आलेल्या काही तरुणांकडून स्टेरॉइडचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। जिथे भरती पार पडली तिथे स्वच्छतागृहामध्ये इंजेक्शनचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या कोळगावमध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी आणलेले स्पिरिटचे टँकर जप्त करण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बनावट दारू तयार करण्यासाठी हे स्पिरिट आणल्याचं समोर आलंय। नांदेडच्या कंधार ते घोडज रस्त्याचं काम माजी सैनिक संघटनेनं बंद पाडलं। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। दौंड रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। स्टेशनवरील कचरा उचलून उघड्यावर टाकला जातोय, मात्र टाकलेला कचरा नियमित उचलण्यात येत नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नांदेडच्या किनवट वन परिक्षेत्रातील मजुरांनी उपोषण सुरू केलंय। 13 दिवसांपासून उपोषण सुरू असून 7 महिन्यांपासून रखडलेलं वेतन हे तत्काळ देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। सटाण्यात शेतकऱ्यांनी महावितरणाविरोधात आंदोलन केलं। तालुक्यात केवळ 4 तास आणि अनियमितपणे वीज पुरवठा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। परभणीमध्ये शासनाच्या उदासीन धोरणामुळे दूध संकलन आणि प्रक्रिया केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। दरात तफावत असल्यामुळे शेतकरी खासगी दूध संकलन केंद्रांना पसंती देत आहेत। उस्मानाबाद येथील पीक विम्याचे पंचनामे आणि सुधारित यादी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, मात्र 6 दिवस उलटून देखील तक्रार निवारण समितीनं आदेशाची अंमलबजावणी न केल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। अकोल्यात वाडेगाव एमपीएससी सेसच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली। त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली। मुंबईतील एसडी कॉप या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रिअल इस्टेटचं काम करणाऱ्या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या भीमसेन यादव या खंडणीखोराला गुन्हे शाखेनं अटक केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर धावत्या गाडीत वाहन चालकाने महिलेचा विनयभंग करत बाळाला गाडी बाहेर फेकून दिल्याची घटना घडली आहे। या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। औरंगाबादेत पतीच्या आत्महत्येची बातमी मिळताच पतीनंही गळफास घेत आपलं जीवन संपवलं। सिल्लोडमध्ये सपना तायडेनं राहत्या घरी आत्महत्या केली। धुळ्यामध्ये मित्राची मस्करी एकाच्या जीवावर बेतली आहे। सुजलॉन कंपनीतील तुषार निकुंभने कॉम्प्रेसर पाईप मित्र हर्षल जाधवच्या पार्श्वभागात टाकला। हवेच्या प्रेशरमुळे हर्षलच्या पोटातील आतड्यांना गंभीर इजा झाली। येवल्यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं एका गोडाऊनवर छापा टाकत नायलॉन मांजाचा साठा जप्त केलाय। अकोल्यातील सावरगावमधील कारला शिवारातील विहिरीमध्ये मृतदेह आढळला। शवविच्छेदनानंतर या व्यक्तीची हत्या केल्याचं उघड झालं असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीच्या वसमत शहरात अज्ञातांनी एक कार पेटवली। आगीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। वर्ध्यातील सत्याग्रही घाटामध्ये एक महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला। अद्याप महिलेची ओळख पटली नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। खारघर सेक्टर 10 आणि सेक्टर 20 मधून 2 कारची चोरी झाली आहे। कार चोरीचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। चाळीसगावमध्ये खडकी फाट्याजवळ 2 भरधाव ट्रकची जोरदार धडक झाली। यात दोन्ही चालकांचा मृत्यू झाला। परभणीमध्ये गंगाखेडमध्ये एसटी आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली। अपघातात 20 जण जखमी झाले असून 4 प्रकृती चिंताजनक आहे। जळगाव शिरसोली रस्त्यावर जळगावकडे निघालेल्या दुचाकी स्वारास मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं दुचाकीवरील 1.5 वर्षाचा मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकी स्वार देखील गंभीर जखमी झालाय। जालन्यातील खरपुडी एका खाणीमध्ये बुडून एका मुलाचा मृत्यू झालाय। सेल्फी काढताना पाय घसरल्यानं हा अपघात झाला।
नागपूरच्या कंधान कांद्री या भागातील WCL मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। मिलिंद खोब्रागडे हे कर्तव्यावर असताना तिथे असलेल्या दोघांनी वाद घालत मिलिंद खोब्रागडे यांच्यावर गोळीबार केला। नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये कंटेनरची केबिन जळून खाक झाली आहे। स्थानिक नागरिक आणि अग्निशमन विभागानं ही आग आटोक्यात आणली। कल्याण शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा बऱ्याच ठिकाणी बंद अवस्थेत आहे, त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। बदलापूरच्या गांधीनगर परिसरात असलेल्या बस डेपोची पुरती दुरवस्था झालेली आहे। या बस डेपोच्या छताचे पत्रे अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी छापा टाकत बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईमध्ये बनावट दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य तसंच 2 वाहनांसह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून ड्रेनेज आणि गटारातील सांडपाणी रस्त्यावर येते, त्यामुळे इथून ये जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून बाजारपेठेतील दुकानात देखील जाता येत नाहीये। भिवंडीतल्या पद्मानगर इथे एक महिला रिक्षामध्ये बॅग विसरून गेली होती। या बॅगेमध्ये 7 तोळ सोन्याचे दागिने तसंच 2 मोबाईल होते। अखेर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेत ही बॅग महिलेला परत केली आहे। भिवंडी शहरात विविध ठिकाणी शिवसेनेच्या जुन्या बंद शाखांची दुरवस्था झाली आहे। ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही शाखांची डागडुजी करण्याच्या कामाला आता सुरुवात केली आहे। भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला आणि कारिवली इथं टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून वीज चोरी पकडली। 4,23,000च्या वीज चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाई फेकीचं मी समर्थन करणार नाही, मात्र शाई फेक का झाली याचं चिंतन चंद्रकांत पाटील यांनी करण्याची आवश्यकता आहे। दादांनी जे वक्तव्य केलं ते करायला नको होतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। समृद्धी महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांनी देऊळगाव राजा समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज जवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली। मयतची ओळख पटली नसून मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। भात खरेदी केंद्रांची 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवावी अशी मागणी भिवंडीतील शेतकऱ्यांनी केली आहे। मुदत न वाढवल्यास आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। समृद्धी लोकार्पण सोहळ्यानंतर शिर्डी टोल प्लाझाजवळ लेझर शोचं आयोजन करण्यात आलं। या लेझर शो दरम्यान पक्ष चिन्हाचा वापर करण्यात आला। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद मतदारसंघामध्ये शहा बिरादरीमध्ये आयोजित उर्सच्या मुशायरा कार्यक्रमांमध्ये चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा या कव्वालीचं गायन केलं। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा यावर्षी गोपीनाथ गड घराघरात गावागावात गल्ली गल्लीत घेऊन जा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय। तसंच हा कार्यक्रम झूम आणि फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। बीडमध्ये आष्टी तालुक्यातल्या कडामध्ये संत मदन महाराज बिहाणी यांचा 26वा पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विंगचं राष्ट्रीय अधिवेशन झालं। प्रोफेसर डॉक्टर सतवीर बरवाल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। पनवेल संघर्ष समितीच्या वतीनं पनवेल येथे वीर माता पिता निवृत्त सैनिक राष्ट्रपती पदक विजेते आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते सर्व क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आलं। आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त चिमुकल्या विनायक राऊत या 5.5 वर्षीय चिमुकल्यानं कळसुबाई शिखर सहज सर करून बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवलेला आहे। विनायक राऊतनं कळसुबाई शिखर अवघ्या 2.5 तासात सर केलं। अकोल्यातील अपोतीमध्ये 9वे विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पार पडलं। यावेळी अनेक साहित्यिकांनी उपस्थितांशी संवाद साधला। खेडच्या मोई इथल्या पीरसाहेब यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भिवंडी शहरात कचरा काढण्यासाठी पालिकेकडून झाडू ऐवजी स्वीपर मशीनचा वापर केला जाणार आहे। यामुळे नागरिकांना स्वच्छ रोड आणि धुळीपासून दिलासा मिळणार आहे।
नागरिकांना पारदर्शक वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आलेली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले. राज्यामध्ये 18,000पेक्षा अधिक पोलीस शिपाई भरतीसाठी आतापर्यंत 11.80 लाख अर्ज आलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईमध्ये अग्निशमन दलानं केलेल्या तपासणीमध्ये 40 इमारती आणि 92 रेस्टॉरंटनं अग्निशमन नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलेलं आहे. 92 रेस्टॉरंट आणि 40 इमारतींना नोटीस पाठवण्यात आली आहे.